सध्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो काही अजितदादा पवार गट आहे राष्ट्रवादीचा, या गटातून सध्या ज्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार या उभ्या राहिलेल्या आहेत. परंतु या महिलांचे जे काही सर्वसामान्य घरातून कुटुंबातून असल्यामुळे यांचे प्रश्न आहेत, हे प्रश्न फक्त जे काही या सर्वसामान्य महिला आहेत याच या ठिकाणी आपल्याला सांगू शकतात किंवा समजू शकतात. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण त्यांचा जो काही उमेदवारी आहे यावरती महत्त्वाचा मुद्दा बोलूयात. मॅडम, नाव काय आपलं? रेखा अजय चव्हाण. बरं, किती प्रभागमध्ये आहे तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 5 या वार्डामध्ये उभी राहिली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून उभी राहिली आहे. माझे चिन्ह हे घड्याळ आहे. बरं, आता तुम्ही तुमचा जो काही प्रभाग आहे तिथं तुम्ही जे काय आता उमेदवार आहे याच्या अगोदरची जी काही डेव्हलपमेंट वगैरे तुम्हाला आहे का, तिथं काय काय अडचण आहे असं वाटतंय का? भरपूर तशा काहीच अडचणी आहेतच. रस्ते वगैरे व्यवस्थित नाही आहे. मुलांच्या शाळेसाठी जाण्याचे भरपूर वाहतूक तिथे जात वगैरे आहेत. त्यामुळे मुली कॉलेजला येण्या जाण्या त्यांना पण त्रास होत आहे. सध्या मी पण एक सर्वसाधारण महिलाच आहे, त्यामुळे हे महिलांचं मी सगळे अनुभवलेले आहेत. बरं, आता तुम्ही ज्या काही अडचणी आहेत या सगळ्या पूर्ण करू शकताय असं तुम्हाला सक्षमपणे तुम्ही सांगू शकता? हो, मी प्रयत्न तर करणारच आणि सक्षम हे मी करून दाखवणारच. हे जिद्दीनं करून दाखवणार. हे उमेदवार आहेत, उमेदवारांच्या सोबत जे काही प्रचाराला आलेल्या महिला सुद्धा आहेत, या महिलांची सुद्धा प्रतिक्रिया आपण बघूया की नेमका उमेदवाराला पाठिंबा या महिलांकडून काय. मॅडम नमस्कार. नमस्कार, नाव मी काय आपलं? पूनम कैलास चव्हाण. बरं, मी उमेदवाराकडूनच आहे. अपेक्षा काय आहेत आता उमेदवाराकडून? अपेक्षा म्हणजे पाण्याची अपेक्षा आहे सर्वसामान्य आता महिलांच्या. तुमच्या भरपूर प्रभागामध्ये पाण्याची अडचण आहे असं वाटतं? नुसते पाण्याचीच नाही, अडचणी भरपूर असतात. कोण शक्यतो लगेच सांगायचा प्रयत्न करत नाहीत. बरं. कोणी गुपित ठेवतात, कोणी पटकन सांगतात. शक्यतो काही महिला तर गुपितच ठेवतात. मग त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तर आम्हाला पाहिजेच ना कोणतरी आमचं हक्काचं, त्यासाठी आमचे आहेत. बरं, ठीक आहे, धन्यवाद. नाव काय? कविता अजय पवार. बरं, काय म्हणताय, तुमचे उमेदवार आहेत, हे उमेदवार सध्या तुमच्या प्रभागामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करू शकतील? आतापर्यंत सगळ्यांच्यावर विश्वास ठेवला आहे, यांच्यावर पण ठेवावा. नवीन सर्वसामान्य घरातले आहेत, सर्वसामान्य घरातली महिला आहे, तिला माहीत आहेत की बाबा बायकासनी काय अडचणी असतात किंवा मुलांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी पूर्ण कराव्यात. त्यामुळे त्यासनी एक चान्स द्यावा असा आमचे विचार आहे. ह्या प्रभागातील लोकांनी आमची विनंती आहे की नवीन चेहऱ्यासनी जरा संधी देऊन बघावी. बरं, आता तुम्हाला काय अडचण काय आहेत? त्या लाईटी, पाणी वगैरे ह्या गोष्टी आहेत? काय पाण्याचीच थोडी समस्या आहे. बरं, रस्ते नाहीत, स्वच्छता थोडी कमी आहे. स्वच्छता तशी तासगावमध्ये कुठंच नाहीये, पण तुमच्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये भरपूर आहे. भरपूर आहे. बरं, यासाठी आता जे काही येणारे निवडणुकीमध्ये निवडून येणारे जे काही कोणत्याही पक्षाचे असोत, नगरसेवक, नगर अध्यक्ष असतील, यांनी लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून हे सर्वसामान्य ज्या काही कुटुंबातील महिला असतात, पुरुष असतात, यांना या अडचणीतून जे काही बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं आहे. तर धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो! रेखाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रेखाताई तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.